तर प्रशांत कोरटकरला फरार होण्यास कोणी मदत केली ते झारीतले शुक्राचार्य कोण याची चौकशी करा अशी मागणी इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी केली आहे। मराठा समाज आणि शिवप्रेमींचा अंत पाहू नका असं सावंत म्हणालेत। मुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत, त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला, मात्र वाचवतय कोण याचा शोध घ्या अशी मागणी सावंतांनी केली। मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत असं माझं भावना आहे। त्यांनी ज्या अर्थी त्यांच्या नागपूरच्या माणसावर गुन्हा दाखल करायला लावला त्या अर्थी त्यांची सुद्धा इच्छा असावी की हा आरोपी पकडला जावा किंवा त्याच्यावर कारवाई व्हावी। पण याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण बसलेत का की त्याला वाचवायचा एक कोण यंत्रणा आहे का याची सुद्धा तपास आता मुख्यमंत्री महोदयांनीच पुढे येऊन केला पाहिजे आणि तसे आदेश दिले पाहिजे। पुढची बातमी आहे, राज्याला अजूनही विरोधी पक्षनेता मिळालेला नाही। हे बजेट अधिवेशना अगोदर या बजेट अधिवेशना अगोदर तरी विरोधी पक्षनेता मिळणार का असा प्रश्न पडतोय। विरोधी पक्षनेत्याच्या नावाबाबतचा प्रस्ताव आपल्याला मिळालेलाच नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं। त्यामुळे महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचं याबाबत एकमत नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। विरोधी पक्षनेतेपदावरनं महाविकास आघाडीच्या तीनही पक्षात एकमत नाही का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांच्यासोबत। राहुल, विरोधी पक्षनेता पदावरनं सध्या काय सुरू आहे? श्वेता, राज्याचं दुसरं आणि खरं तर अर्थ असं पहिलं बजेट सेशन जे आहे ते अगदी सोमवारपासून सुरू होते आणि पहिल्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता त्याच पद्धतीनं विरोधी पक्ष नेत्याची निवड देखील झाली नाही। मात्र महिनाभर चालणाऱ्या अधिवेशनामध्ये आता तरी विरोधी पक्ष नेतेपद मिळणार का या प्रश्नावर अजूनही कोणीही बोलायला तयार नाही। खास करून विरोधी पक्ष नेतेपद ज्यांना हवंय त्या महाविकास आघाडीमधून अद्याप एकमत यावर झालेलं नाहीये। शिवसेना, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट की काँग्रेस यापैकी विरोधी पक्षनेतेपद नेमकं कोणाला मिळणार या संदर्भातली एक पहिली प्राथमिक बैठक होणं अपेक्षित होतं, मात्र अशी कोणतीही बैठक अद्याप पायतो झालेली नाहीये। दुसऱ्या बाजूला सर्वाधिक आमदार संख्या असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील अद्याप कोणतंही नाव किंवा तशा पण संदर्भातलं पत्र जे आहे ते विधानसभा अध्यक्षांकडे गेलं नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते आणि त्यामुळं अगदी काही तासांवर येऊन थांबलेलं सर्वात मोठं सरकारचं अधिवेशन आणि त्या अधिवेशनाच्या आधी विरोधी पक्षाचंच एकमत नसल्यानं या अधिवेशनाला नेमकं खरंच काही त्यांच्या बाजूचे काही त्यांचं अस्तित्व जाणवणार आहे का या सोबतच विरोधी पक्ष बाकावर बसण्यासाठी त्यांचं संविधानिक अधिकार मागण्याची तरतूद यावेळी होतीये का हे देखील पाहावं लागेल। सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं तीनही पक्षांचं एकमत होऊन एक नाव जाणं अपेक्षित होतं, संविधानिक प्रक्रिया पार पडण्यासाठी अध्यक्षांकडून नेमणूक होणं अपेक्षित होतं, यापैकी कोणतीही प्रक्रिया अद्याप पार पडलेली नाही आणि त्यामुळेच अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्ष नेत्यांशिवाय जातोय की काय असंच म्हणावं लागेल। बिलकुल राहुल, बघावं लागेल। धन्यवाद या माहितीसाठी। खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी सुविधा मिळत आहेत या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या माहितीमध्ये वेळ आणि तारखेसह सगळे उल्लेख करण्यात आलेत। तसंच जेलमध्ये वाल्मिक कराड याला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावं देखील आलेली आहेत, त्यामुळे खळबळ माजली आहे। तर समोर आलेल्या माहिती संदर्भात देशमुख कुटुंब जेल प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत संपूर्ण माहिती मागवणार आहे आणि समोर आलेल्या माहिती संदर्भात कारागृह अधीक्षक मुलाणी यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। दिलेली माहिती जर संपूर्ण खरी असेल तर मात्र हे धक्कादायकच म्हणावं लागेल। वाल्मिक कराड सध्या खंडणीच्या आरोपाखाली जेलमध्ये शिक्षा भोगतोय आणि जेलमध्ये त्याला व्हीआयपी सुविधा मिळत आहेत असा एक पत्र देशमुख कुटुंबाकडे एक निनावी पत्र आलंय।